महिलांसाठीच्या कॅन्सर व्हॅक्सिन संदर्भात मोठी अपडेट केव्हापासून होणार आहे हे उपलब्ध पाहूयात. खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं, आगामी काळात देशभरातील जिल्हा रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरचं निदान पहिल्या टप्प्यात झालं तर उपचार करणं सोपं होणार आहे. नवीन लस तयार होणार आहे, ज्यामुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही. या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात असून आगामी 6 महिन्यात ती बाजारात येणार आहे. 8 ते 16 वयोगटात ती घेतली तर कॅन्सर सारख्या आजाराला थांबवण्यात यश मिळेल. याशिवाय त्यावरील औषध निर्माण करण्याचं काम देशात सुरू आहे. बजेटमध्ये यासाठी भरपूर तरतूद करण्यात आली. यासह विविध योजनांसाठी ही बजेट अतिशय समर्पक झालंय, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णात वाढ. भारतात ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांची संख्या वाढतीये. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये भारतात 2 लाख महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झालाय. त्यात महाराष्ट्रातल्या महिलांची संख्या 17,736 तर 2023 मध्ये देशात 2.21 लाख महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. यात महाराष्ट्रात महिलांची संख्या 19,530. इंडियन कॅन्सर सोसायटीनुसार चालू दशकाअखेर भारतात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दरवर्षी 50,000ची वाढ होऊ शकते. त्यामुळे ही लस फायदेशीर राहील, असंही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.